नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 25 आहे, ज्यामध्ये आपण महाराष्ट्र BEd प्रवेश परीक्षा 2026-27 मित्रांनो परीक्षेमुखाशी रेग्युलरली अतिशय महत्त्वाचे अतिसंभव प्रश्न आपण पाहत आहोत. जर मित्रांनो तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर त्या सर्व व्हिडिओची लिंक मित्रांनो तुम्हाला आपल्या चॅनलच्या डॅशबोर्डमध्ये जाऊन पाहता येणार असेल. तर प्रथमतः तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओचे अपडेट व जे आपले जेवढे काही आतापर्यंतचे प्रिव्हियस पार्ट आहेत मागील ते तुम्ही संपूर्ण त्या ठिकाणी पाहू शकता. मित्रांनो पाहूनच घ्या. त्यामध्ये आपण प्रत्येक टॉपिक नुसार जे प्रश्न कव्हर केलेले आहेत, जे की आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण शिक्षक अभियोगिता म्हणजेच की टीचिंग ॲप्टिट्यूडचे जे आपले 30 प्रश्न आहेत, 30 पैकी 30 प्रश्नाची आपण या ठिकाणी परिपूर्ण तयारी करत आहोत, जे की एक्झाम दृष्टिकोनात मित्रांनो. तर ज्या विद्यार्थ्यांनी मागील व्हिडिओचे पार्ट पाहिला नसेल पाहून घ्या, त्यानंतर तुम्ही हा भाग जो आहे आपला 25 तुम्ही कंटिन्यू या ठिकाणी करू शकता. तर सुरू करू आजचा व्हिडिओ आणि यामधील पाहू आता काही महत्त्वपूर्ण प्रश्न. तर यामधला प्रश्न पहिला असा आहे, पहा, विद्यार्थ्यांमध्ये वाढता राग थांबवण्यासाठी शिक्षकाने काय करावे, जे की काय करायला पाहिजे विद्यार्थ्यांमधला जो वाढता राग आहे तो थांबवण्यासाठी. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की मुलांच्या दैनंदिन कामात हस्तक्षेप करू नये, ज्यामुळे विद्यार्थ्यांचा जे की राग वाढणार नाही. म्हणजेच काय, तर विद्यार्थ्यांचा राग कमी करण्यासाठी त्याला स्वतःची चूक समजणे आवश्यक असते. सतत हस्तक्षेप केल्याने मुलाचा चिडचिडपणा वाढू शकतो, म्हणून त्याला काही प्रमाणामध्ये स्वातंत्र्य देणे जे की योग्य ठरतं. म्हणून पर्याय नंबर याचं ब या ठिकाणी जे की उत्तर जे आहे ते होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न दुसरा, CBSE त्यांच्या संलग्न शाळांसाठी अभ्यासक्रम तयार करते, ज्यामध्ये लोअर किंडरगार्टन म्हणजे त्याला आपण LKG असं म्हणतो पासून खालीलपैकी कोणत्या वर्गापर्यंत ज्यामध्ये समावेश असतो. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ड, जे की 12वी पर्यंत, म्हणजे की LKG पासून ते 12वी पर्यंतचा अभ्यासक्रम जे की समाविष्ट असतो. म्हणून पर्याय नंबर याचं ड या ठिकाणी जे की उत्तर जे आहे ते होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न तिसरा असा आहे, खालीलपैकी कोणते बाल केंद्रित अध्यापन व शिक्षणाशी संबंधित नाही. तर यापैकी तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की वर्ग खोलीतील अध्यापनावर भर. म्हणजेच काय, तर बाल केंद्रित शिक्षणात विद्यार्थ्यांचा अनुभव आणि विकास महत्त्वाचा असतो. केवळ वर्ग खोलीतील अध्यापनावर भर देणे हे पारंपरिक पद्धतीचं लक्षण आहे, तर बाल केंद्रित नाही. त्यामुळे पर्याय नंबर याचं ड या ठिकाणी जे की उत्तर जे आहे ते होणार असेल. त्यानंतरचा चौथा प्रश्न आपला, वर्गात गैरवर्तन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गटाला समोर जाण्यासाठी शिक्षकाने काय करावे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की गैरवर्तन बदलण्यासाठी लक्ष केंद्रित करून उपाययोजना कराव्यात. म्हणजेच काय, तर शिस्त लावण्यासाठी केवळ शिक्षा पुरेशी नसते, तर विद्यार्थ्यांचं वर्तन का बिघडलेलं आहे हे शोधून त्यावर लक्ष केंद्रित उपाययोजना करणे हे अधिक त्या ठिकाणी प्रभावी असतं. पर्याय नंबर क याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला प्रश्न पुढील पाचवा असा आहे, शिक्षकी पेशातील महत्त्वाचा पैलू खालीलपैकी कोणता आहे. तर यापैकी तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की स्वतःला व्यक्त करण्याची संधी हे जे आहे याचं महत्त्वपूर्ण आहे. तर शिक्षकी पेशात शिक्षकाला आपले ज्ञान, विचार आणि कौशल्य स्वतःला व्यक्त करण्यासाठी मोठी संधी मिळते, ज्यामुळे विद्यार्थ्यांचा विकास जो की होतो. म्हणून पर्याय नंबर ब याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न सहावा आपला, जर तुमच्या वर्गातील बहुतेक विद्यार्थी कमकुवत असतील तर तुम्ही काय कराल. तर त्यावेळेस तुम्ही काय करणारे असाल. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ड, हुशार विद्यार्थ्यांना अतिरिक्त मार्गदर्शन देत अध्यापन जे की संत ठेवाल. म्हणजेच काय, तर सर्वसमावेशक शिक्षणात कमकुवत विद्यार्थ्यांना समजेल अशा संत गतीने शिकवणे आणि हुशार विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतेनुसार अतिरिक्त मार्गदर्शन देणे हे यामध्ये आवश्यक असतं. म्हणून पर्याय नंबर याचं ड याचं उत्तर जे की होणार असेल. त्यानंतर प्रश्न सातवा आपला, विद्यार्थी केंद्रित दृष्टिकोनात शिक्षकाची भूमिका कशी असते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की सक्रिय असते. म्हणजे काय, तर विद्यार्थी केंद्रित दृष्टिकोनात शिक्षक हा केवळ मार्गदर्शक नसून तो संपूर्ण प्रक्रियेत सक्रिय राहून विद्यार्थ्यांच्या गरजा पूर्ण करतो. म्हणून पर्याय नंबर याचं अ या ठिकाणी जे की उत्तर जे आहे ते होणार असेल. त्यानंतर प्रश्न आठवा आपला, प्रभावी ऐकण्यासाठी खालीलपैकी कोणती गोष्ट टाळली पाहिजे. तर यापैकी तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की अ, पूर्व श्रवण विश्लेषण. म्हणजेच काय, तर प्रभावी ऐकण्याच्या प्रक्रियेत माहिती मिळवण्यापूर्वीच तिचे पूर्व श्रवण विश्लेषण म्हणजे की आधीच मत बनवणे केल्यास माहितीचे चुकीचे जे की आकलन होऊ शकते. त्यामुळे पर्याय नंबर याचं अ या ठिकाणी जे की उत्तर जे आहे होणार असेल. त्यानंतर प्रश्न नववा आपला, अध्यापनाची प्रभावीता सुनिश्चित करण्यासाठी उपयुक्त विद्यार्थ्यांची वैशिष्ट्ये ओळखा. तर या ठिकाणी आपल्याला काही वैशिष्ट्ये दिलेली आहेत, त्यावरून आपल्याला खालचे पर्याय निवडायचे आहेत. तर या ठिकाणी पहा, अ जे विधान आहे, शालेय प्रणालीचं पालन ब आहे, प्रेरणेची पातळी क आहे, सामाजिक व्यवस्थेबद्दल भावना ड आहे, खेळांमधील आवड ई आहे, पूर्व अनुभव आणि फ जे आहे जो की परस्पर संबंध. तर यापैकी जे की काय आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की ब, ई आणि
तर सांगायचं झालं तर अध्यापन प्रभावी होण्यासाठी विद्यार्थ्यांचा पूर्व अनुभव, त्यांची प्रेरणा आणि परस्पर संबंध हे जे आहेत घटक जे की अत्यंत महत्त्वाचे ठरतात. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर ड हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला 10वा प्रश्न पुढील, वर्गातील अध्यापन प्रक्रियेवर परिणाम करणारे घटक कोणते? आपल्याला खाली काही विधाने दिलेली आहेत. पहिला आहे शिक्षकांची ओळखपत्रे, दुसरा आहे शिक्षकांचे कौशल्य, तिसरा आहे वर्गातील वातावरण, चौथा आहे शिक्षकांची सामाजिक पार्श्वभूमी आणि पाचवा आहे शाळा व्यवस्थापन. तर यापैकी कोणतं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की पर्यायचं क. तर अध्यापनावर शिक्षकाची कौशल्य, ओळखपत्रे, वर्गातील वातावरण आणि शाळा व्यवस्थापन यांचा परिणाम होतो. तर शिक्षकांचे सामाजिक पार्श्वभूमी हा तांत्रिक दृष्ट्या अध्यापनावर परिणाम करणारा घटक मानला जात नाही. त्यामुळे पर्याय नंबर याचं क जेवढे काही ऑप्शन आहे ते याचं उत्तर जे की या ठिकाणी होणार असेल मित्रांनो. जर मित्रांनो तुम्ही बीएड सीईटी परीक्षा 2026 ची तयारी करत असाल आणि मित्रांनो त्यासाठी तुम्ही अजूनही आपला स्पेशली असलेला यासाठीचा कोर्स लाईव्ह प्लस रेकॉर्डचा मित्रांनो जॉईन केला नसाल तर वेळ न वाया घालवता लगेचच्या लगेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲपची लिंक दिली आहे. मित्रांनो लगेचच्या लगेच जॉईन करून घ्या, ज्याद्वारे तुमची A to Z तयारी मित्रांनो या ठिकाणी कंप्लीट होणारी असेल. यामध्ये मित्रांनो तुम्हाला परिपूर्ण फुल्ली सिलेबस बेस्ड ऑनलाईन टेस्ट सिरीज मिळणारे असतील, ज्यामुळे तुम्हाला खऱ्याखुरा पेपरचा अनुभव घेता येणार असेल व त्यासोबतच तुम्हाला यामध्ये आपण ई बुक देखील इंटिग्रेट करून दिला आहे, ज्यामुळे मार्केटमधलं कोणतंही तुम्हाला महागडं पुस्तक घेण्याची गरज पडणारी नसेल किंवा तुम्हाला कोणतेही याहून अधिक महागड्या कोचिंगची गरज पडणारी नसेल. आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो आपण सर्वात कमी प्राइसमध्ये यामध्ये आपण संपूर्ण काही तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच या ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत, जे की आपली सध्याची डिस्काउंट ऑफरमध्ये प्राइस जे की 999 फक्त आपण ठेवलेलं आहे, ज्यात तुम्हाला परिपूर्ण संभाव्य टेस्ट सिरीज आपण उपलब्ध करून देणार आहोत, जे की परीक्षेमध्ये 100% प्रश्न विचारले जाण्याची दाट संभाव्यता असणारे आहे, ज्यामध्ये सर्व विषयाचं पेपर विश्लेषण व त्यासोबतच कमी वेळेमध्ये तुमची या ठिकाणी A to Z तयारी होणारी असेल. तर आपली परीक्षा मित्रांनो जे की मार्चमध्ये होणार आहे, त्यामुळे त्या मानाने आपण संपूर्ण काही या ठिकाणी तयारी करणार आहोत. त्यासोबतच तुम्हाला सर्व विषयाची ई बुक उपलब्ध करून देणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला पुस्तकीची या ठिकाणी घेण्याची अजिबात गरज पडणारी नसेल. तर मित्रांनो तुम्हाला जॉईन करायचं असेल तर लगेचच्या लगेच आपली ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे आणि तिथून मित्रांनो तुम्ही बीएड सीईटीच्या परिपूर्ण तयारीसाठी मित्रांनो लागू शकता. आणि मित्रांनो तुम्ही घेतला तर डोळे झापून तुम्ही तयारीला लागा. तुमचा स्कोर मित्रांनो हा तुमच्या मनासारखा येणारा असेल, त्यामुळे लगेचच्या लगेच जॉईन करा, चांगल्या तयारीला लागा मित्रांनो. तर जे कोणी विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपली स्पेशली बॅच जॉईन केलं नसेल तर मित्रांनो जॉईन करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲपची लिंक दिली आहे, त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण टॉपिक वाईजचा कोर्स हा मिळणारा असेल. आणि त्यासोबत टेस्ट सिरीज देखील ॲड केलेले आहेत. ज्यांना बीएड सीईटी, लॉ सीईटीची टेस्ट सिरीज हवे असतील तुम्ही त्या ठिकाणी मित्रांनो ते देखील मिळवू शकता. आणि ज्या कोणी विद्यार्थ्यांना इंग्लिशमधून टेस्ट सिरीज हवी असेल तर मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून किंवा तुम्ही आपल्या ॲपमधून आम्हाला सांगा, आम्ही त्यावर तुम्हाला संपूर्ण सविस्तर मित्रांनो इंग्लिशमधून देखील टेस्ट सिरीज उपलब्ध करून देऊ. त्यानंतरचा प्रश्न आपला 11वा आहे, लहान भाषणासाठी जास्तीत जास्त वेळ किती असतो? तर लहान भाषणासाठी तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की 10 मिनिट. तर शैक्षणिक संदर्भात एक लहान भाषणासाठी जे की 10 मिनिट हा जास्तीत जास्त योग्य वेळ जो की मानला जातो. पर्याय नंबर याचं अ या ठिकाणी उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 12वा, खालील विधानापैकी योग्य विधान ओळखा. या ठिकाणी आपल्याला विधाने दिलेली आहेत, ज्यामध्ये पहिलं आहे शिक्षक केंद्रित दृष्टिकोन विद्यार्थ्यांमध्ये समीक्षात्मक विचार व गट कार्य विकसित करतो. दुसरा आहे शिक्षक केंद्रित दृष्टिकोन विद्यार्थी व शिक्षक या दोघांवर लक्ष केंद्रित करतो. तिसरा आहे विद्यार्थी केंद्रित दृष्टिकोन विद्यार्थ्यांना रिकाम्या भांड्यासारखे मानते. आणि पुन्हा चौथा आहे व्याख्यान हे विद्यार्थी केंद्रित दृष्टिकोनाचं उदाहरण आहे. तर यापैकी याचं कोणतं उत्तर होणार असेल? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की वरीलपैकी कोणतेही नाही. तर दिलेल्या पर्यायापैकी कोणताही विधान पूर्णतः सत्य नाही, कारण का हे जे की विधाने याची मिळते जुळते नाहीत, म्हणून पर्याय नंबर ड याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 13वा आपला, मुख्याध्यापकाची प्रशासकीय गुणवत्ता कोणती आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की कुशल प्रशासक. तर मुख्याध्यापकांची सर्वात महत्त्वाची प्रशासकीय गुणवत्ता म्हणजे की तो एक कुशल प्रशासक असणे, ज्यामुळे शाळेचे कामकाज सुरळीत चालतं, म्हणून पर्याय नंबर ब याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 14वा प्रश्न, शाळा किंवा विद्यापीठाच्या संदर्भात शैक्षणिक नीतिमत्ता ठरवणारा पर्यावरणाचा पैलू कोणता? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की मानवी संबंधाचे नमुने. तर शैक्षणिक नीतिमत्ता ही भौतिक साधनापेक्षा मानवी संबंधांच्या नमुन्यावर जे की जास्त अवलंबून असते. पर्याय नंबर अ याचं उत्तर होईल. त्यानंतर प्रश्न 15वा, शाळा आधारित मूल्यांकनाचे चुकीचे वर्णन कोणते? तर यापैकी तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की फक्त सह अभ्यासक्रमाचे पैलूचा समावेश. तर शाळा आधारित मूल्यांकन, ज्याला आपण SBA असं म्हणतो, हे सर्व समावेशक असते. त्यात फक्त सह अभ्यासक्रम नाही तर शैक्षणिक आणि गैर शैक्षणिक असा सर्व पैलूंचा समावेश होतो. त्यामुळे पर्याय नंबर याचं अ हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 16वा प्रश्न, भारतीय शिक्षण क्षेत्राचा आढावा घेण्यासाठी भारत सरकारने कोणत्या जे की शिक्षण आयोगाची जी की नियुक्ती केली होती? म्हणजे की शिक्षण जो त्यावेळेचा आयोग कोणता आयोग आहे?
तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की कोठारी आयोग. तर या सांगायचं झालं तर 1964 ते 66 मध्ये भारत सरकारने भारतीय शिक्षण क्षेत्राचा सर्वकष आढावा घेण्यासाठी कोठारी आयोगाची नियुक्ती जे की केलेली होती. त्यानंतर 17वा प्रश्न आपला, खालीलपैकी कोणता प्रभावी अध्यापनाचा घटक नाही यापैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की प्रतिक्रियाशील पद्धत या ठिकाणी. तर प्रभावी अध्यापना शिक्षकाने प्रतिसाद देणारा असावा लागते, म्हणजे की प्रतिक्रियाशील पद्धत ही सहसा नकारात्मक मानली जाते, जी प्रभावी अध्यापनाचा घटक नाही. त्यामुळे पर्याय नंबर याचं ड हे उत्तर होईल. त्यानंतर 18वा प्रश्न आपला, डॅश मध्ये राज्य शालेय शिक्षण मंडळांना अभ्यासक्रमात बदल करण्याची अधिक संधी असते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ड, ज्याला आपण ग्रास रूट मॉडेल असं म्हणतो. तर ग्रास रूट मॉडेलमध्ये स्थानिक स्तरावर किंवा राज्य मंडळांना त्यांच्या गरजेनुसार अभ्यासक्रमात बदल करण्याची जी की संधी असते. त्यानंतर 19वा प्रश्न, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक नेतृत्वाचा योग्य गुण कोणता? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की लोकशाहीवादी शिस्तप्रिय. तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांचे नेतृत्व लोकशाहीवादी आणि शिस्तप्रिय असावे लागते. त्यानंतर 20वा प्रश्न, खालीलपैकी कोणता भावनेचा घटक आहे? तर यापैकी तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की वरील सर्व. तर भावनेमध्ये उत्तेजक, प्रत्यक्ष भावना आणि शारीरिक उत्तेजना या सर्व घटकांचा समावेश होतो. त्यानंतर आपला प्रश्न 21वा, वर्गात शिस्त वाढवण्याचं मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की स्वयशिस्त विकसित करणे. तर वर्गात शिस्त लावण्याचं सर्वोच्च आणि मुख्य उद्दिष्ट विद्यार्थ्यांमध्ये स्वयशिस्त विकास करणे हा असतो. त्यानंतर 22वा प्रश्न, शिक्षक शिक्षक 6 गट तयार करून प्रत्येक गटाला उपथीम देतो, हे कोणत्या संवाद मॉडेलचं जे की उदाहरण आहे यापैकी? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की परस्पर संवादी मॉडेल हे होणारा असेल. जेव्हा शिक्षक गट तयार करून कामे देतो तेव्हा विद्यार्थी एकमेकाशी संवाद साधतात, हे परस्पर संवादी मॉडेलचं उदाहरण आहे. त्यानंतर आपला प्रश्न 23वा, डिजिटल वर्गात शिक्षकांची महत्वाची भूमिका कोणती आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की सुविधा देणारे असणे. तर डिजिटल युगात माहिती सहज उपलब्ध असल्याने शिक्षकांची भूमिका केवळ माहिती देणारा न राहता सुविधा देणारा अशी जी की झाली आहे. त्यानंतर प्रश्न 24वा, विद्यार्थी जीवनातील समायोजन डॅशशी संबंधित आहे? तर कशाची? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की सामाजिक विकास याच्याशी संबंधित आहे. त्यानंतर प्रश्न 25वा, भारतात प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकरणातील मोठा अडथळा कोणता आहे यापैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की लोकसंख्या स्फोट. तर भारतात प्राथमिक शिक्षणाचं सार्वत्रिकरण न होण्यामागे लोकसंख्या स्फोट हा सर्वात मोठा अडथळा आहे, कारण वाढत्या लोकसंख्येनुसार संसाधने जे की अपुरे पडतात. त्यानंतर आपला 26वा प्रश्न, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीवर प्रतिकूल परिणाम न देणारे 2 घटक निवडा यापैकी? तर याचं उत्तर आहे जे की पर्यायचं ब, जे की ब आणि क, जे की देवावर विश्वास आणि राजकारणाबद्दलची उदासीनता. जर सांगायचं झालं यामध्ये स्पष्टीकरण, विद्यार्थ्यांचा देवावर विश्वास असणे किंवा राजकारणामध्ये उदासीनता असणे याचा त्यांचा शैक्षणिक कामगिरीवर थेट प्रतिकूल जे की परिणाम होत नाही, म्हणून पर्याय नंबर ब हे उत्तर होईल. त्यानंतर 27वा प्रश्न, चांगल्या शिक्षकांचे महत्वाचं वैशिष्ट्य कोणतं आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की चांगला प्रेरक. एक चांगला शिक्षक तो असतो जो विद्यार्थ्याला सतत शिकण्यासाठी प्रेरित करतो, म्हणजे की तो चांगला प्रेरक या ठिकाणी आपण म्हणू शकतो. त्यानंतर आपला 28वा प्रश्न, माध्यमिक स्तरावर नोंदणीवर टिकवून ठेवण्याचे प्रमाण वाढवण्यासाठी सरकारने काय सुरू केलं आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की मोफत व प्रवेश व शुल्क सवलत, मोफत गणवेश व पुस्तके, मुली व मागासवर्गीयांसाठी प्रोत्साहने हे संपूर्ण या ठिकाणी सुरू केलेलं आहे. पर्याय नंबर ड याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला 29वा प्रश्न, जीन पियाजेटच्या संज्ञात्मक सिद्धांतातील औपचारिक कार्यात्मक टप्प्याची 2 प्रमुख वैशिष्ट्ये कोणती आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की ग्रहितक, निगमन, तर्क व प्रस्तावात्मक विचार हे आहेत. तर पियाजेटच्या सिद्धांतानुसार औपचारिक कार्यात्मक टप्प्यात मुले ही ग्रहितक, निर्मन, तर्क आणि प्रस्तावात्मक विचार जे की करू लागतात. पर्याय नंबर अ याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 30वा, माध्यमिक शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी कोणत्या सुधारणा आवश्यक आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की वरील सर्व. तर माध्यमिक शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी अभ्यासक्रमात बदल, पायाभूत सुविधा आणि ICT या तिन्ही गोष्टींची आवश्यक असते. पर्याय नंबर ड याचं उत्तर होणार असेल. तर असे मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये टॉप 30 क्वेश्चन आहेत जे की आपण आजच्या या शिक्षक अभियोग्यता या टॉपिकवर पाहिलेले आहेत, जे की तुम्हाला देखील परीक्षेमध्ये 30 प्रश्न विचारले जातात आणि जर 30 पैकी 30 गुणवायची मिळायची असतील तर मित्रांनो लगेच तुम्ही आपली स्पेशली बॅच जॉईन करून घ्या. त्यामधल्या टेस्ट सोडवा, व्हिडिओज कोर्स कंप्लीट करा आणि संपूर्ण मित्रांनो त्या ठिकाणी तयारी केला तर 100% तुमची मित्रांनो या ठिकाणी परफेक्ट तयारी होणारी असेल. तर ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक दिली आहे, तिथून तुम्ही जॉईन करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.